हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि त्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्वांना माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत की आपल्याला उद्या आहे सोमवार आणि आपल्याला महादेवाची कशा प्रकारे पूजा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। हे मी आज जे उपाय सांगणार आहे ते या आधीही मी सांगितलेले आहे आपल्या चॅनलवरती, पण आता तेव्हा आपली फॅमिली खूप कमी होती, आता आपली फॅमिली खूप वाढत आहे, त्यासाठी मी तुम्हाला हे उपाय परत सांगत आहे काही तुम्हाला। आणि हो, एक सांगेन की तुम्ही जे उपाय करायला लागले आहात ते ज्या उपायाचा तुम्हाला थोडा का होईना असा बदल वाटत असेल किंवा त्या उपायाचा फायदा होत असेल तर तो उपाय तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचा आहे। म्हणजे एखाद्या वेळेस भलाई नाही करणं झाला तरी जाऊ द्या, पण आपल्याला आपल्याकडून जोपर्यंत होईल तोपर्यंत तो उपाय आपल्याला करतच राहायचा आहे। जोपर्यंत आपल्याला असं वाटायला लागते की नाही हा उपाय केला तर याने थोडा फरक जाणवायला लागला, अशा प्रकारे तुम्हाला ज्या उपायातून जरा फायदा जाणवेल तो उपाय तुम्हाला कंटिन्यू करत राहायचा आहे। मीही तसंच करते, तुम्हीही तसंच करत जा। आयुष्य हे भक्तीने, उपायाने आणि आपल्या कष्टानेच आयुष्य आपलं हे सुधारत असतं। आपण जर म्हटलं नुसतं बसून राहिलं आणि उपाय केले तर ते शक्य होणार नाही। आपल्याला कष्टही करावं लागणार आहे आणि देवसोबत देवभक्तीही करावं लागणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला उपायाची पण जोड हवी आहे। त्यासाठी आपण हे उपाय तोडगे करत असतो। अशा प्रकारे आपल्याला उपायही करायचे, सोबतच स्वामींची सेवा करायची, भोलेबाबांची भक्ती करायची आणि आपल्याला उपायही करायचे आहे आणि सोबत काय करायचं, कष्टही आपल्याला चालू ठेवायचे आहे आणि आपले कर्म चांगली करायची। आपल्याला आपोआप आपल्या कर्माचं फळ एक दिवस भेटणारच आहे। कितीही कठीण समस्या असू द्या, कितीही वाईट दिवस असू द्या, परिस्थिती कशीही असो, ही परिस्थिती ही बदलते। दिवस कोणताच बसलेला राहत नसतो। सुखदुःख हे ऊन सावलीप्रमाणे असते, त्यानुसार आपल्याला भोगायचे असतात। ऊन सावली जसा दिवस उगवला तशी रात्र होणारच आहे, तसं आपल्या मनुष्य जीवनाचं आहे। आपल्याला कर्म चांगली करायची आहे, कष्ट करायचे आहे आणि सोबत देवभक्तीही करायची आहे। आणि हो, एक सांगेन, मला मागे कमेंट आली होती त्यासाठी सांगत आहे की ज्यांचा खरोखर देवावर विश्वास आहे तेच व्हिडिओ पाहत जा आणि ज्यांना बोर होत आहे ते व्हिडिओ पाहू नका, मला काही फरक पडत नाही। ज्यांना आवडतात, ज्यांना देवावर विश्वास आहे तेच व्हिडिओ बघत जा। ज्यांना बोर होत असतं ते व्हिडिओ कशाला लावता? मी का तुम्हाला सांगायला येते की माझा व्हिडिओ लावून बसा म्हणून? तसं काही मी सांगत नाही कोणाला। तुम्हाला जर पटत असेल तरच पाहत जा, नाही तर व्हिडिओ स्किप करायचा, दुसरा बघायचा ना तुम्हाला जो आवडतो तो। मी काय सांगायला थोडी आली होती। चला, वेळ न लावता आता व्हिडिओकडे जाऊया। कोणते उपाय करायचे उद्या आपल्याला सोमवारी? हे उपाय तुम्हाला प्रदोष काळात करायचे आहे किंवा सकाळी लवकर करायचे आहे, ब्रह्ममुहूर्तामध्ये। ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी तुम्हाला कमीत कमी 8च्या आधी तुम्हाला हे करणं झाले पाहिजे आणि जो उपाय आहे तो व्हिडिओमध्ये मी समोर सांगेलच, तो उपाय तुम्हाला प्रदोष काळातच करायचा आहे। यासोबतच मी प्रदोषच्या दिवशी जे उपाय करायचे तो व्हिडिओ आपला येईलच चॅनलवरती आणि अमावस्येचा पण व्हिडिओ मी करणार आहे, सोबत संक्रांतीचा व्हिडिओ करणार आहे। एका पाठोपाठ एक व्हिडिओ मी आता टाकणारच आहे। तेव्हा आता उद्या सोमवार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या संध्याकाळी प्रदोष काळ केव्हा तर तुम्हाला तसा तर 5च्या नंतर प्रदोष काळ चालू होतो, पण आपल्याला काय करायचं, संध्याकाळी 6:30 वाजता तुम्हाला एक म्हणजे आपलं गव्हाचं घरातलं जे पीठ असतं
ते पीठ तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडी हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही. त्याचा गोळा तयार करा आणि त्याचा एक दिवा बनवा. एक दिवा बनवून तुम्हाला तो दिवा असा घट्टसर बनवा. त्याचा दिवा तयार करा. पूर्ण पिवळा होऊ द्या तो गोळा आणि त्याचा दिवा तयार करा. 2 कापसाच्या लांब वाती टाकायच्या. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच तुम्हाला टाकायचं आहे. आणि हा दिवा तुम्हाला बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात लावायचा आहे. 6च्या नंतर तुम्ही केव्हाही लावू शकता. थोडं दिव्याखाली तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, तांदूळाचं थोडं अक्षदांचं तुम्हाला आसन द्यायचं. त्यावरती तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे. तर दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे. पूजा करायची म्हणजे हळदी कुंकू लावायचं. एखादं फूल असेल तर फूल वाहायचं. बेलाच्या झाडाला तुम्हाला 1 तांब्याभर पाणी वाहायचं आहे. बेलांच्या झाडाची पूजा करायची आहे. सोबतच भोले बाबांना तुम्हाला काय करायचं, 1 लोटा पाणी न्यायचं आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला कमळगठ्ठा टाकायचा आहे. भोले बाबांची प्रथम पूजा करायची. मस्त कमळगठ्ठ्याचा मणी टाकून तुम्हाला भोले बाबांना श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचं पठण करत तुम्हाला पाणी वाहायचं आहे. आणि नंतर भोले बाबांना तुमच्याकडे जे अत्तर असेल ते अत्तर तुम्हाला लावायचं. भस्म लावायचं. चंदन नसेल तर चंदन लावायचं. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण अशी सुशोभित पूजा करून घ्यायची. पहिले भोले बाबांची, नंतर आपल्याला माता पार्वतीची पूजा करायची. तर माता पार्वतीची पूजा केल्यानंतर तुम्हाला काय होतं, भोले बाबा आणि माता पार्वतींचा मातांचा आशीर्वाद तुम्हाला अवश्य भेटतो. हे पूजा, हे उपाय मी शिव महापुराणातील आहे आणि हे उपाय मी स्वतः गेली 2 वर्ष कोरोनाच्या काळात मी केलेले आहे, अनुभवलेले आहेत. म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जसं माझं चांगलं झालंय तसं तुमचंही होईल. तुम्ही फक्त श्रद्धेने आणि मनातून करा. मला तिथे बसून शक्य जर झालं तर बेलाचं झाड माता लक्ष्मीला खूप प्रिय असतं. तुम्हाला तिथे जर पठण करता आलं तर बेलाच्या झाडाखाली बसून तुम्ही हा दिवा लावला की श्री सुक्ताचं पठण जरूर करा. आणि तुम्हाला सोमवारी शक्य होत नसेल तर तुम्ही शुक्रवारी जरूर एकदा तरी बेलाच्या झाडाखाली बसून श्री सुक्ताचं पठण अवश्य करून बघा. आणि तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होतो की नाही हे तुम्ही तुमचा स्वतः अनुभव घ्या. तुमचे दिवस पालटतात की नाही. हां, 1-2 दिवसात पालटणार नाही, पण हळूहळू फरक पडत जातो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. जिथे 1 रुपया जर येत नसेल तिथे जर 100 रुपये आले तर हा त्याचा फायदाच आहे ना. हा असा असतो कमळगठ्ठा मणी. हा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात मिळेल किंवा आपल्या स्वामी केंद्रामध्ये हे कमळगठ्ठ्याचे मणी तुम्हाला अवश्य भेटते. हा मणी काही जास्त महाग नसतो आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी मनात धरून असं 5 सोमवार तुम्हाला हा एक कमळगठ्ठ्याचा मणी आपली पूजा झाली की हा कमळगठ्ठ्याचा मणी तुम्हाला तिथे पिंडीवर अर्पण करायचा आहे. म्हणजे महादेवाच्या लिंगावर वाहायचा आहे. तो आपल्याला घरी आणायचा नाही. आणि ज्यांना खरोखर लक्ष्मी म्हणजे पैशांची खरोखर ज्यांना चणचण आहे, ज्यांना अडचण भाचत आहे, त्यांनी काय करायचं, उद्यापासून हा कमळगठ्ठ्याचा मणी आणि 1 तांदूळाचा दाणा पाण्यामध्ये टाकायचा, एका लोट्यामध्ये टाकायचा. आणि हे पाणी तुम्हाला रोज दिवसभरात तुम्ही केव्हाही वाहा. महादेवाला हे पाणी तुम्ही 1 महिना 2 महिने करून पहा, प्रॅक्टिकल करून पहा. म्हणजे तुम्हाला अनुभव कळत जाईल. आणि मी सांगते अनुभव, हे जे उपाय आहे ते खरोखर करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. असा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमची जर कोणती एखादी इच्छा पूर्ण होत नसेल किंवा होतच ना, म्हणजे खूप दिवसापासून अडलेली आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बेलाच्या झाडाखाली सोमवारच्या दिवशी किंवा प्रदोषच्या दिवशी तुम्हाला 1 मुगाचा दाणा घ्यायचा आहे. आणि जो एखादा म्हणजे बेलाच्या झाडाखाली कोणताही एखादा जर दगड
पडेल असतो ना, त्या दगडावर तुम्हाला तो दाना ठेवायचा आणि 1 लोटा पाणी श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय ओम असं बोलत बोलत ते 1 लोटा पाणी त्या दगडावरती टाकायचं आणि मुंगाचा दाना ठेवायचा आणि मनोमन प्रार्थना करायची की माझं हे काम अडकत आहे, हे काम होऊ द्या भोले बाबा. भगवान शंकरांना प्रार्थना करायची ते तुमचं काम नक्की होतं की नाही फक्त श्रद्धेने आणि मनातून करा, तुम्हाला खरोखर फायदा होईल. थोडा वेळ लागतो पण फायदा होतो. आणि तुम्ही जो दिवा लावला आहे तुपाचा, जो कणकेचा दिवा लावला आपण, तिथे 5-10 मिनटं बसून आपली पूजा झाली की 5-10 मिनटं बसायचं. भोले बाबांच्या मंदिरात जास्त वेळ बसायचं नाही, तिथे बसत नाही म्हणतात, असं शिव महापुराणातही सांगितलेलं आहे. जास्त वेळ बसू नये म्हणून. आपली पूजा झाली की आपण जेव्हा घरी येणार आहोत तर ते तुम्हाला त्या बेलाच्या झाडाखालची थोडी माती उचलून आणायची, म्हणजे थोडी एवढीशीच माती आणायची आणि आपण जिथे पैसे ठेवतो, आपले दागदागिने ठेवतो, तिथे तुम्हाला ती माती आपल्या लॉकरमध्ये एखाद्या लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. याने तुम्हाला काय फरक पडतो तो नक्की पहा. आणि हा दिवा तुम्हाला लगातार 5 सोमवार लावायचा आहे. ज्या कोणी माझ्या ताईंचा पिरियड असेल, ज्यांना सुतक आलं असेल समजा, त्यांनी तो गॅप टाकून समोरचे चालू करा आणि मधात जास्त गेले तर मधले सगळं सोडून द्या आणि नंतर नव्याने तुम्ही चालू करा. आता त्यासोबत दुसरा उपाय तुम्हाला एक सांगत आहे. तुमचं कोणतंही काम होतच नसेल, अडत असेल, त्यासाठी तुम्हाला 1 लोटा पाणी घ्यायचं आहे. सोमवारी प्रदोष काळातच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. खाली काय करायचं, एक बेलाचं पान ठेवायचं आपल्या तळ हातावर आणि त्यावर आपल्याला 1 लोटा भरून पाणी तांब्याभरून ठेवायचं आहे आणि आपल्याला आपल्या घरभर फिरायचं आणि घरभर फिरून झालं की आपल्याला सरळ अनवाणी पावलाने महादेवाच्या मंदिरात जायचं. अनवाणी पावलाने म्हणजे बिना चप्पलचं आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आणि हे पाणी तुम्हाला महादेवाला लिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे. यानेही बरेच कामं आपले मार्गी लागतात. आणि ज्यांना खरोखर लक्ष्मी प्राप्तीसाठीच तुम्हाला अजून एक उपाय सांगते. काय करायचं, तुम्हाला खरोखर पैशाचा जर म्हणजे तुमच्याकडे पैसा येतच नसेल, पैशाचा फ्लो अगदी कमी असेल, तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल, तर तुम्हाला पंचामृताने महादेवाला दर सोमवारी शक्य झालं तर दररोज करा. नसेल शक्य होत त्यांनी किमान आठवड्यातून एकदा तरी महादेवाला पंचामृताचा स्नान घालावा. आणि नाही काही झालं तरी कच्चं दूध आणि खडी साखर दोन्ही मिक्स करून तुम्हाला 1 कपभर का होईना पण महादेवाच्या लिंगावर तुम्हाला ते अर्पण करायचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत. आणि कच्चे तांदूळ तुम्हाला महादेवाच्या लिंगावर 1 मूठभर अर्पण करायचे आहे. यानेही खरोखर लक्ष्मी प्राप्ती खरोखर होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हे उपाय मी सर्व केलेले आहे, अनुभवलेले आहे आणि या उपायानेच माझं चांगलं झालेलं आहे. म्हणून मलाही कुठेतरी वाटत आहे की आपल्याला जसं यश मिळालं तसं आपल्या होता होईपर्यंत आपण कधीही आपल्याला कोणी काही का म्हणना पण आपण दुसऱ्यांचं चांगलं करायचं. ज्याचे त्याचे कर्माचे भोग असतात, ज्याचं त्याचं फळ देव ज्याला त्याला आपोआप देतो. कोण का आहे हे आपल्याला जरी दिसत नसलं, देव खरोखर आहे आणि तो ज्याचं फळ त्याला कशा प्रकारे द्यायचं तो आपोआप देतो. त्याच्याबद्दल आपण काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण फक्त आपलं भक्तिभावाने पूजा करत राहायचं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. आणि चॅनलवर जर का नवीन असाल आणि असे उपायांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.